Good morning, student. Today we will discuss about the topic altitude and medians of a triangle in practice set 4.1. Question number 1. Observe the triangle. In triangle LMN, dash is an altitude and dash is a median. Therefore, LX is an altitude. LX is an altitude and LY is median. आता हा त्रिकोण LMN बघितला तुम्ही, त्याचं निरीक्षण केलं. या त्रिकोण LMN मध्ये रेख LX हा शिरोलंब आहे आणि रेख LY हा त्या त्रिकोणाची काय आहे ती मध्यगा आहे. सेकंड क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. ड्रॉ एन acute angle triangle PQR. Draw all of its altitudes. Name the point of concurrence as O. आता आपल्याला काय करायचं या उदाहरणामध्ये, एक त्रिकोण PQR काढायचा आहे. काय करायचं? त्रिकोण PQR काढायचा आहे. लघुकोण त्रिकोण काढायचे. लघुकोण त्रिकोण काढल्यानंतर त्या त्रिकोणाचे तिन्ही शिरोलंब काढायचे आणि ते तिन्ही शिरोलंब ज्या ठिकाणी छेदतील त्याच्या संपाद्य बिंदूला O नाव द्यायचे. फर्स्ट ड्रॉ द acute angle. ABC is acute angle triangle. आता त्रिकोण ABC काढलेला आपण, सॉरी याला नाव आपण समजा PQR दिलेले. PQR उदाहरणामध्ये PQR दिले म्हणून आपण PQR घेऊया. आता त्याचे ड्रॉ एन acute angle triangle PQR. ड्रॉ ऑल ऑफ इट्स अल्टिट्यूड्स. आता याच्या शिरोलंब काढायचे. त्याची डेफिनेशन काय आहे? शिरोलंब म्हणजे काय? त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून, हे शिरोबिंदू PQR हे 3 शिरोबिंदू आहेत, याच्यातून त्याच्या समोरील बाजूवर काढलेल्या लंबास त्या त्रिकोणाचा शिरोलंब म्हणतात. म्हणजे आता याच्यातनं आपल्याला समोरील बाजूवर लंब काढायचं. बघा आता इथून आपण हा लंब काढतो. इथे दिसतंय, याला आपण A नाव देऊ, कुठलंही नाव देऊ शकतात तुम्ही. आता इथे बघा, ह्या बाजूने काढून कुठे पण कोणत्याही बाजूने घ्यायचं मिटवा. आता P बिंदूमधनं त्याच्या समोरील बाजूवर हा एक लंब काढलेला आहे PA. आता तसंच या Q बिंदूमधनं त्याच्या समोरील बाजूवर काढता येईल आपल्याला, किंवा R बिंदूमधनं त्याच्या समोरील बाजूवर काढून घेऊ. झालं. आता Q मधनं ह्या बाजूवर आपल्याला काढता येतील. बघा याला आपण B नाव दिलं, याला आपण C नाव दिलं. हा जो पॉइंट आहे ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतात हे अल्टिट्यूड, त्याला आपण O नाव देणार आहोत. काय नाव देणार आहोत? O नाव देणार. अशा पद्धतीने acute angle PQR आणि त्याचे अल्टिट्यूड्स आपण काढलेले आहेत. क्वेश्चन नंबर 3. ड्रॉ एन ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल HTV. ड्रॉ इट्स मेडियन अँड शो द सेंट्रॉइड. आता आपण काय करणार आहोत? त्रिकोण HTV आपल्याला काढायचा आहे. हा एक विशाल कोन त्रिकोण काढायचा
आणि त्याच्या मध्यका काढून त्याच्यामध्ये संपात बिंदूत आपल्याला दाखवायचा आहे. फर्स्ट ड्रॉ obtuse angle एस टी आणि व्ही. आता काय करू आपण त्याच्या मेडियन्स काढून घेऊ, त्याच्या मध्यका काढून घेऊ. आता बघा किती 8 सेंटीमीटर आहे ना, हा त्याचा मेडियन्स 4 किती 10.2 म्हणजे 5.1 हाईट झाला. इथे 4.2 ना 2.2. त्याला नाव देतो PRQ. हे जोडून घेऊया. ठीक आहे. हे मेडियन इथे इंटरसेक्ट करतात, याला मी जी नाव दिला. बघा पुन्हा कंपासच्या सहाय्याने निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. इथे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. इथे एक आर्क करायचा आहे, या बाजूने करायचं आहे. कंपासाचं टोक व्हीवर ठेवायचं, त्याला इंटरसेक्ट करणारा आर्क करून घ्यायचा आहे. या पद्धतीने पण आपण काढू शकतो. मेडियन्स करण्यासाठी हे पण तुम्ही यूज करू शकता. इथं पण तसंच करता येईल तुम्हाला. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडे एक आर्क करा, इथे आर्क करा. आता ही बाजू इथं केलेली आहे, त्याला इंटरसेक्ट करणारा करा. पुन्हा एकदा बघा, अंतर जास्त असल्यामुळे याच्यातनं जाणारी रेषा काढून घेऊ शकतो आपण. हे बघा इथे इंटरसेक्ट करताय, दिसतंय. तसंच इकडे पण काढून घेऊ शकतात. हा त्याचा ऑर्थो सेंटर आहे. हे बघा सेंट्रॉइड, त्याला आपण सी नाव दिलेलं आहे. अशा पद्धतीने हे फिगर आपल्याला काढता येईल. ड्रॉ अँड ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल एलिमेंट, ड्रॉ इट्स अल्टिट्यूड अँड डिनोट द ऑर्थो सेंटर बाय ओ. त्रिकोण एलिमेंट हा एक विशालकोन त्रिकोण काढला, त्याच्यावरनं त्याचे सर्व शिरोलंब काढले. शिरोलंब याचा अर्थ काय?
त्याच्या मध्यबिंदूतनं हां समोरील बाजूला काढलेला लंब, शिरोलंब काढलेला, हे बघा, हे फक्त वाढवून घेतलं आहे. आणि मग हे एकमेकांना कुठे छेदतात? बाह्य भागामध्ये. त्याला काय नाव दिलं? ओ. काय नाव दिलं? ओ. Fill in the blanks. Point G is the center of triangle ABC. If length of RG is 2.5, RG किती आहे? 2.5. By the property of medians, the centroid divide is made in the ratio 2:1. कोणते त्रिकोणात जीचं स्थान त्रिकोणाच्या कुठे असतं? अंतर्भागामध्ये असतं. आणि म्हणून सपाट बिंदूचं प्रत्येक मध्यकाचं 2:1 या गुणोत्तरामध्ये काय होतं? विभाजन होत असतं. 2:1. लेंथ ऑफ GC अपॉन GQ इज इक्वल टू, GC किती आहेत आता? बघा, GQ दिलेलं आपल्याला RG येतो, RG. GC अपॉन मीन्स 2/1. 2/1. RG आपण किती घेतलं होतं? 2.5. देअरफॉर रेशो दिलेला आपल्याला लेंथ ऑफ GC, याची किंमत टाकली आपण RG ची 2.5 इज इक्वल टू 2/1. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. लेंथ ऑफ GC इक्वल टू 2 × 2.5 मीन्स 5. किती मिळालं? 5. याचं उत्तर असेल 5 युनिट्स. सेंट कशात दिलेले म्हणून युनिट्स. सेकंड, if length of BG is equal to 6, then length of BQ, आपल्याला BQ फाइंड करायची. आता BG माहिती आहे आपल्याला, हा बघा BG माहिती किती दिलेलं आहे आपल्याला? 6 दिलेलं आहे, बरोबर आहे. बघा काय येणार आहे? लेंथ ऑफ BG अपॉन लेंथ ऑफ GQ. बघा ही रेषा BQ, BG अपॉन GQ. हां, याचा रेशो दिलेला आपल्याला 2:1. आपल्याला आता कशाची किंमत दिलेली आहे? BG ची दिली आहे, ती टाकूया. 6, therefore 6 अपॉन लेंथ ऑफ GQ इज इक्वल टू 2/1. याचं काय करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेणार. 2 × लेंथ ऑफ GQ, 6 × 1 6. 2 काय केलं आपण? ट्रान्सफर करून घेतला. हा न्यूमरेटरला तो कुठे जाणार आहे? डिनॉमिनेटर. देअरफॉर लेंथ ऑफ GQ इक्वल टू 6/2 मीन्स 3 युनिट. याची व्हॅल्यू काय मिळाली मग? 3 युनिट्स. इथं लास्ट, इफ लेंथ ऑफ AP is equal to 6, then length of AG. AG ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. पुन्हा बाय प्रॉपर्टी ऑफ मेडियन्स. बाय प्रॉपर्टी ऑफ मेडियन्स, लेंथ ऑफ AP इक्वल टू 6, देन लेंथ ऑफ AG इक्वल टू आपल्याला फाइंड करायचं. लेट GP इक्वल टू X मानून घेतला आपण. त्याचा रेशो मिळाला लेंथ ऑफ AG अपॉन GQ इक्वल टू 2/1. AG इक्वल टू, आता काय केलं? याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. AG × 1, AG लेंथ ऑफ AG 2 × GP. बट AG इक्वल टू काय? 2x दिलेले आहे, म्हणून AP इक्वल टू लेंथ ऑफ AG प्लस लेंथ ऑफ GP होतं. तुम्ही जर बघितलं इथे बघा, AP बघा, हा AP दिसतोय. AG मध्ये हा GP काय करावं लागेल? ॲड करावं लागेल.
त्याच्या किमती टाकून घेतल्या आपण. ए पीची 6 होती, याची 2 होती, याची x आपण मानलेली होती. याची बेरीज केली तर 6 = 3x. मग आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची म्हणून 3 काय काय ट्रान्सफर केलं, डिनॉमिनेटरने याला डिव्हाइड केलं. एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2. एक्सची व्हॅल्यू किती मिळाली 2. मग लेंथ ऑफ एजी काय मानला होता आपण 2x. मग एक्सची व्हॅल्यू टाकली 2 × 2 4 युनिट. आणि जी पी काय होता x ते काय झालं 2 युनिट. अशा पद्धतीने हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना अडचण त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा.